मला नाही माहिती किती वर्ष होतील ती, पण दिव्य सहस्र वर्ष पाणी कसं व्हायचं, घडा भरायचा, तू डोक्यावर घ्यायचा आणि अखंड हिच्या घरी दाशी. विहीनता बोलत काळी जय वारुवांची प्रभा निळी, तैमी घेऊन गागरी चुंबळी दिव्याब्ज मेळी जळदासी तुझी. आणि विनता पुन्हा कद्रूला म्हणते, जर मला कळालं की वारू निळा आहे तर त्या ठिकाणी मी काय करेन, तुझ्या घरी ये, ते पाणी घेईल आणि दिव्य सहस्र वर्ष मी बरील. म्हणजे ह्या दोघीचं आता फिक्स झालं. आता वारूचा रंग कसा याच्यात डिक्लेअर होणार आणि ह्या कामाला लागणार पुढे. दोघींचे परम प्रेमाने भाषा बनते केला पण कद्रूने करावया छळेले कपट संपूर्ण मांडिले. मग या ठिकाणी कपट कद्रून करायचं ठरवलं. याचा अर्थ वारूचा रंग श्वेतच होता सूर्याच्या. परंतु आता पैज जिंकल्याच्या नंतर विनता जर पैज जिंकली तर कद्रूला तिच्या घरी काम करावं लागेल. मग आता काय करायचं, जरी वारूचा कलर पांढरा निघाला तरी पूर्णपणे कपट असायचं. जी गोष्ट सहज म्हणतात ना ते, अगर घी सीधे हाथ से ना निकले तो उंगलियां टेढ़ी करनी पड़ती है, तसं या ठिकाणी जर समजा हा पण जर मला सहजासहजी सत्याच्या मार्गाने नाही जिंकता आला तर मी कपटेच्या मार्गाने जिंकेल. हे कुणाच्या मनात आहे, कद्रूच्या मनात आहे. आता ती पुढे काय करते. हारूने सांगितले विनतेसी श्वेत वारू सूर्य रथासी, त्याचा अति विश्वास दिसी विकल्प मानसी असे ना. या ठिकाणी अरुण हा विनतेचा पुत्र आहे. मग जो सूर्याचा सारथी अखंड, सूर्याची गती, रथाची गती ज्याच्या हातात आहे, तो कसा खोटा बोलेल. म्हणून आईच्या मनामध्ये पुत्राविषयी अखंड अत्यंत विश्वास आहे की माझा पुत्र सांगेल ते बरोबर आहे. दोघीला विश्वास आहे. दोघी तिथं गेल्या आणि वारूचा रंग पांढरा आहे हे समजलं. कद्रू सर्पते पुसे सूर्यरथी वारू कैसे ते सांगती शुभ्रवेशे मग कद्रू मानसे अति दुःखी. सर्पच नाग वासुकी यांची आई कद्रू ही पण त्यांच्याकडे गेली सापांकडे आणि विचारलं की वारू कसा आहे. तर त्यावेळेस तिच्या स्वतःच्या पुत्राने सांगितलं की वारू हा पांढरा शुभ्र आहे. म्हणजे सिद्ध झालं निश्चित. आता कद्रूला वनिताच्या घरी, विनताच्या घरी दिव्य सहस्र वर्ष पाणी भरावं लागेल. परंतु आता मार्ग काय काढते ते पाहू पुढे.